नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण ऑनियन पराठा म्हणजेच कांदा पराठा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि हा खायला देखील खूप छान लागतो आणि बनवायला देखील खूप जास्त वेळ लागत नाही। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। कांदा पराठा बनवण्यासाठी सर्वात पहिलं मी इथं 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय। मीठ छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं की चपातीसाठी गोळा मळतो त्याचप्रमाणे गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा मळून झालेला आहे। आता यावरती झाकण टाकूया आणि 15 मिनिटांसाठी हे भिजून देऊयात। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊयात। स्टफिंगसाठी इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे उभे कट करून घेतलेत। आता यामध्ये 1 चमचा इतकं मीठ घालूयात आणि सगळं मीठ हे कांद्याला छान मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं हे असंच ठेवूयात। 5 मिनिटं झालेले आहेत आणि कांद्याला पाणी सुटले। आता हे पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये पिळून घ्यायचं आहे। सगळ्या कांद्याचं पाणी हे दुसऱ्या भांड्यामध्ये पिळून घ्यायचं आहे। सगळ्या कांद्यामधील पाणी आपण पिळून घेतले। आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूयात। सर्वात पहिला 1 चमचा इतकं बेसन पीठ घातलंय। तसेच यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तसेच यामध्ये 1 चमचा इतकं घरगुती लाल तिखट घालून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा इतकं जिरा पावडर घालून घेऊयात व अर्धा चमचा इतकं ओवा घालून घेऊयात। तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट घालून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा इतकं गरम मसाला घालून घेऊया व 1 चमचा इतकं चाट मसाला घालून घेऊयात। तसेच अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घालून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा इतकं शेजवान चटणी घालायची आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। हे सगळं स्टफिंग छान मिक्स झालंय। आता यामध्ये 1 चमचा इतकं अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि ती देखील छान मिक्स करून घेऊया आणि आता पीठ भिजलंय की नाही ते चेक करून घेऊयात। 15 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की पीठ हे छान असं भिजलंय। आता याचा एक गोळा तयार करून घेऊया आणि तो लाटून घेऊया। त्यासाठी मी इथं कोरडं पीठ देखील घेतलं आहे। कोरड्या पिठामध्ये गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे। पोळी पाटाला जर पोळी चिकटत असेल तर पुन्हा कोरडं पीठ टाकायचे आणि लाटून घ्यायचे। सगळ्या बाजूंनी एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची। इथे आपली पोळी ही बनून तयार झालेली आहे। आता आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते यावरती पसरवून घ्यायचं आहे। सगळ्या पोळीवरती एकसारखं हे स्टफिंग पसरून घ्यायचं आहे। आपलं स्टफिंग पसरून झालंय। आता याचा रोल करून घ्यायचा आहे आणि साईडच्या कडाया बंद करून घ्यायच्यात आणि पुन्हा हे फोल्ड करून घ्यायचं आहे। थोडंसं प्रेस करायचं, त्यावरती कोरडं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं। एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा। यावरती अजिबात फोर्स लावायचा नाही। जर पराठा चिकटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ यावरती टाकायचे आणि लाटून घ्यायचं। इथे आपला पराठा लाटून तयार आहे। आता भाजून घेऊयात। पराठा भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतला आहे। आता तव्यावरती तूप लावून घेऊया। तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकता। आता यावरती पराठा टाकून घेऊयात आणि 1 मिनिट हा एका साईडनं असंच भाजू द्यायचा आहे। 1 मिनिट झाल्यानंतर हा पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनं देखील 1 मिनिट हा भाजून घ्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे। आता पुन्हा पराठा पलटून घेऊया आणि याला तूप लावून घेऊया। दोन्ही साईडनं पराठ्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आणि आलटी पलटी करून पराठा भाजून घेऊयात। अशा प्रकारे आपला पराठा एकदम खरपूस असा भाजलेला आहे। आता तो काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे पराठे करून घेऊयात। इथे आपला ओनियन पराठा म्हणजेच कांदा पराठा हा बनून तयार झालेला आहे। हा तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही हा दह्यासोबत खाऊ शकता। दोन्ही सोबतही हा एकदम अप्रतिम लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हा नक्कीच आवडेल आणि हा बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।